भीता पापनुरे चित्ती निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वत हरि राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय सुखाचे आगर
मस्तपकी ही भैरवेतली चाल सद्गुरू वैकुंठवासी नारायणगिरी महाराज यांच्या मुखातून अनेक श्रोतेजन ऐकायचे। आपण त्यांच्या चालीची आठवण करूया। नुसतं त्यांचं नाव काढलं तरी आपण पुण्यवान झाल्याशिवाय राहणार नाही। सर्वांनी टाळी वाजवा श्रद्धेनं मस्त पाहिजे। सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर पलते हाती धरेले पाटी पलते हाती धरेले पाटी पलते हाती धरेले पाटी अर्भकाचे साथे पंथी हाती धरले पाय पंथी हाती धरले पाय पंथी हाती धरले पाय अर्भकाचे साठी पलते हाती धरिले पाटी पलते हाती धरिले पाटी पलते हाती धरिले अर्भकाचे साथे पंथी हाती धरले पाय पंथी हाती धरले पाय पंथी हाती धरले पाय तैसे संत जगी तैसे संत जगी तैसे संत जगी क्रिया करून दाविते अंगी क्रिया करून दाविते अंगी क्रिया करून तैसे संत जगी क्रिया करून लाविते क्रिया करून लाविते क्रिया करून लाविते बालकाचे चाली माता जाणून पावत घाली माता जाणून पावत घाली माता जाणून बालकाचे बालकाचे चाले माता जाणून पाऊल घाली माता जाणून पाऊल घाली माता जाणून पाऊल घाली हरे तैसे संत जगे तैसे संत जगे ओ तैसे संत जगे क्रिया करून दाविते अंगे क्रिया करून दाविते अंगे क्रिया करून लाविते क्रिया करून लाविते क्रिया करून लाविते
जनासाठी उदके ठाव 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 तैसे संत जगे तैसे संत जगे तैसे संत जगे क्रिया करुणे दाविते अंगी क्रिया करुणे दाविते क्रिया करणे दाविते क्रिया करणे दाविते विठोबार कुमार हरे विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हर भगा सच्चे साथी हर भगा हर भगा हर
नामाची एक क्रिया क्रिया
टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज श्री संत श्याम महाराज अगस्त्य मुनी महाराज शंभुदेव भगवान विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज अर्भकाची साठी पंते हाती धरिले पाटी तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी घ्या माय गंगू मावशी बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी तुका मने नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी विठ्ठल विठ्ठल साठी पंते हाती धरिले पाटी तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी पंढरीच्या देवराया
शोभाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दुःखभंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभी ब्रह्मगिरी निवृत्तीनाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अभो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरमस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा जया पूजली आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासनी आता हृदय हे आपुले सौपाळून यावलीवरी वैसौ पावले श्रीगुरूंचे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता अर्भकाचे साठी पंते हाते धरिले पाठी तैसे संत जगी
क्रिया करुणी दाविती अंगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर यांचा खळीकर बरोबर ना फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून खळीकर आलेली सर्व भाविक मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकाराम महाराजांचा निरोप आहे. कोणाचा बोला बोला माझ्याशी तुकोबरायांचा कोणाचा का आई तुकोबरायांचा तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का त्याचं कारण असं आहे खळीकर कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती गोड असावं किती पवित्र असावं ऐकूया. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्या दादेव 1 पॉईंट विको ठेवायचं फक्त तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्या दादेव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. खळीकर आलेली सर्व वारकरी मंडळी कीर्तनात गोड वादन झालं आपण ऐकलंच कीर्तनात गोड गायन झालं त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीसह अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक 1 तास मला तुम्ही सांभाळून घ्याल मला अशी अपेक्षा आहे. मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो खळीकर श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीने बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीने बोलतो. महाराज म्हणतात गडी हो कीर्तन सांग होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात गडे हो माणसाला जिथं हरिरूप होतं येतं जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते महाराज म्हणतात ती कीर्तने. एवढ्यावर नाही थांबले महाराज ब्रह्मेभूत काया हो तसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा. मग काय निरोपे आजच्या अभंगाच्या द्वारे 1 पॉईंट विको ठेवा ना विको कमी करायला लावला असं आवाज नाही तशा असा कुठं ना होऊन जातो. मग ते आमचं धड नाही लागलं का तिकडं धड बिघडत तिकडं धड लागलं का आमचं बिघडत. त्याच्यामुळे आता यूट्यूब सध्या आता मस्त वाटतं लावा वाटत नाही पण आता काय करावं परिवाराची इच्छा असते. बरं यूट्यूब म्हणलं का बंदिस्त जीवन राहत एखादी व्हायरल क्लिप झाली का बास पेटला समाज. नॉर्मल 1 पॉईंट आपल्याला कळलं बास झालं एवढ्याला बाकीच्याच नाही टेन्शन घ्यायचं. गडी लईच भजन करू राहिला आज तो त्याला असं वाटलं आज भजन ऐकायला कोंबड्याला वाटलं त्याला आज भजन का नाही राहिलं तो जोरानं भजन करू राहिला. मग आता काय म्हणतो भजन करा का संपावं काय म्हणतो काय त्याची त्यालाच माहिती आहे. ऐका लय गोड कीर्तन ऐका मी तुम्हाला बरं वाटलं असं मुळीच कीर्तन करणार नाही खळीकर पण तुमचं बरं होईल असं मी जाता जाता संताचा निरोप सांगणार आहे तुम्हाला. म्हणून फार लक्षपूर्वक आहे का कोणी बोलू नका गडबड गोंधळ करू नका. तुम्ही जेवढी शांतता ठेवाल तेवढं बरं वाटेल मला. मला अशांत वातावरणामध्ये कीर्तन करायला बरं नाही वाटत. ऐका काय निरोपी आजच्या अभंगाच्या द्वारे तुकाराम महाराज म्हणतात तैसे संत जगी नॉर्मल आवाज क्रिया करुणी दाविती अंगी. का हो तुकाराम महाराज कैसे संत जगी. महाराज म्हणतात क्रिया करुणी दाविती अंगी पंते हाती धरिले पाटी अर्भकाची साठी. एक दृष्टांत देतात तुकाराम महाराज गुरुजीचा आणि विद्यार्थ्याचा. अर्भक म्हणजे विद्यार्थी आणि पंते म्हणजे गुरुजी. क्रिया करुणी दाविती अंगी अर्भकाची साठी पंती हाती धरली पाटी. ऐका आता
क्रिया करुणी दाविती अंगी तैसे संत जगी कैसे माता जाणून पाऊल घाली बालकाची चाली बालकाची चाली माता जाणून पाऊल घाली क्रिया करुणी दाविती अंगी तैसे संत जगी. का हो तुकाराम महाराज कैसे संत जगी जनासाठी उदकी ठाव तुका म्हणे नाव तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. जेवढं सरळ ताकदीने ऐकलं तेवढं रिटर्न ऐकायचं बरं. जनासाठी उदकी ठाव तुका म्हणे नाव माता जाणून पाऊल घाली बालकाची चाली क्रिया करुणी दाविती अंगी तैसे संत जगी पंते आती धरिले पाटी अर्भकाची साठी विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की आदरणीय वैकुंठवासी गोरख संतोजी उगल मुगले पूज्य श्री गोरख दादांना हा मृत्यूलोक सोडून हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचा संपूर्ण परिवार आहे. त्यांच्या पत्नी मीराबाई, एक मुलगा आहे सुयोग नावाचा, 6 पुतणी, 4 पुतण्या, 3 भाऊ आणि 4 बहिणी. हा भला मोठा परिवार. त्याच परिवारामध्ये राहणारे आदरणीय गोरखदादांची पुतणी आदरणीय आमचे पोपटराव, पोपटदादांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तनसाठी करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाचे साथ थोडं वेकू कमी ज्ञानोबरांच्या संगतीत इंद्रायणी मातेच्या पवित्र तीरावरती काही काळ अखंड एक बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत मृदंग सेवक हरिभक्तपर्यंत दत्ता महाराज जालनेकर. श्री महाराजांना दंडवत करतो आपण. एकदा जोरदार टाळी वाजूया श्री महाराजांकरता. भजन सम्राट हरिभक्तपरायण महाराष्ट्रामध्ये आता सध्या घुमणारा आवाज तुम्ही तुमच्या गावाला आणला. अत्यंत गोड आवाज, अत्यंत गोड स्वभाव, अत्यंत गोड गाणं, ज्या स्वभावानं ज्या गुणानं ज्ञानोबरांच्या कृपेनं एका लेकराला बडे पण आलं मोठे पण आलं. आणि महाराष्ट्रामध्ये असं एक लेकराला माहिती की नाही की कैलास महाराज कोणी म्हणून काय चीज आहे. भजन सम्राट हरिभक्तपरायण कैलासजी महाराज पवार गुरुजी एकदा टाळी वाजूया मस्तपैकी. भजन सम्राट हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं भूषण असणारे सोमनाथ महाराज श्री महाराजांनाही दंडवत करतो. भजन सम्राट आपल्या परिसराचं भूषण असणारे हरिभक्तपरायण विराज महाराज श्री महाराजांनाही दंडवत करतो. गावातून पंचकृषीतून आलेली सर्व टाळकरी मंडळी, बालदार चोपदार विनेकरी महाराज तुम्हालाही दंडवत. साऊंड सिस्टीमचे मालक तुम्हालाही दंडवत. यूट्यूब चॅनलचे मालक तुम्हालाही दंडवत. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो. दादांना तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या संगतीला आलेली माझ्यासोबत माझ्यापेक्षा मोठे बंधुराज आदरणीय अण्णांनाही दंडवत करतो. सर्वांना दंडवत करतो. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. ऐकूया आता पूज्यश्री आदरणीय गोरख दादांना जाऊन हा मृत्यूलोक सोडून इहलोक सोडून तब्बल 1 वर्ष पूर्ण झालं. एकच मुलगा आहे, 4 बहिणी, 3 भाऊ आहे. पण त्या मुलाच्या जीवनात अशी एखादी रात्र गेली नसेल वर्षभराच्या काळात, असा एखादा दिवस गेला नसेल का त्यांना त्यांच्या वडिलांची आठवण झाली नसेल म्हणून. का आमच्या वडिलांची आठवण करायची? आपल्या मायबापाचं जीवन लय कष्टाचं गेलं बरं का खळीकर. पोरांनो ऐका रे, इथं बापाचा मोठेपणा गाजवता आला तर गाजवा. खूप छान कर्म करा का जेणेकरून आमच्या बापाच्या नावाची उंची किती उंच जाईल असा प्रयत्न करा बरं का ताई. आपल्या बापाच्या नावाची उंची फार बडेपणाची मोठेपणाची असली पाहिजे. नाही तर हल्लीच्या काळात आज 50% बाप लोक रडतात रे. पुण्याची घटना आहे ती.
10 दिवस होता आला असेल, 4-5 दिवस झाले. त्या वैष्णवीचा बाप रोज रडतोय मीडियाला येऊन. तिच्या स्वतःच्या मनानं तिनं निर्णय घेतला आणि तिनं प्रांजलपणा सांगितलं की तुम्हाला भोगावा लागला. म्हणून ऐका पोरांनो, आपला बाप आणि आपली आई जीवनामध्ये कधी आपलं कधी वाईट करू शकत नाही. म्हणून सावधानतेने कीर्तन ऐका. एखादं कीर्तन कमी ऐका. आपल्या आईच्या नावाची उंची, आपल्या बापाच्या नावाची उंची, इथं आपण उंची वाढवण्याकरता आलो, इज्जत घालवण्याकरता नाही. तुकोबारांचा पुरावा सांगाल बरं का मी तुम्हाला, मी बोगस नाही बोलत. फक्त लक्षपूर्वक कीर्तन ऐका. तुकाराम महाराज म्हणतात असं कर्म करा, एक तर कोणाचं वाईटच करू नका. आलंय ना बडेपण, हे जीवन मिळालं ना, कोणाचं वाईट करूच नका, कोणाचं वाईट चिंतन करू नका. पण एक काम करा, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, शांती रूपी हे कैलास बाबा करता येईल. इथं एक काम करा तुकोबारांच्या भाषेत, वाढवी महत्व वडिलांचे. आपल्या मायबापाचं नाव कसं उंचवेल असा प्रयत्न करा. का रे, आपल्या मायबापांना लय खस्ता खाल्यात पोरांना आपल्या करता. पण येणारा काळ एकदा वाईट येत चालला. जुनी माणसं आज जुने दिवस सांगायला लागले नाही होय, म्हातारी माणसं बसली. आताची प्रजा म्हणते सांगू नका तुम्ही काय वाईट काळ भोगला. का हो, थोडासा पैसा वाढला आपल्याकडं, थोडीशी घमेड वाढली माणसाला, काय जीवनात घमेड बिमेड करायची नाही. या जुन्या माणसाला यांचं जुनं बोलणं ऐकून घ्यायचं, कधी उलटून बोलायचं नाही आपल्या बापाला. का रे, एक कवी 2 ओळी लिहितो आपल्या बापा करता. काय असतं आपल्या बापाचं जीवन. मी तुम्हाला तुकोबारांचा पुढचा पुरावा देणार आहे. मग आता ऐक. बाप कष्टाचा काबाडी, उसमळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या. हा गरिबीतला बाप आहे पोरांनो, ऐका बहिणीनं. खमीज खवाटी पाटलेल, सुई दोऱ्यानं शिवलेल, माझ्या बापाच्या धोतराला सदा ती गाळ जोडली. आली जत्रा गावाची, बाप बाजारला जायाचा, उधार पादार कापड पुराणा नाहीच. असा कन्नवाळू बाप आमा सोडून या गेला, माझ्या दादाचा जीव कसा वनवासी जा. तुकोबारांची भाषा आता आहे. काय असतो आपला बाप आपल्या जीवनातला. बाप करी जोडी लेकुराची उडी, आपली कुरवंडी आळवणी, एकाएकी केला मिराशीचा धनी, कडे वागवणी भारकांदी. मी तुम्हाला उदाहरण पटवून देतो पोरांनो. दत्ता महाराज मृदंग वाजवण्याकरता आहे का बरं. दत्ता महाराज मृदंग शिकून आले म्हणून का लोकांनी लगेच भजनात वाजू दिलं का. कधी कधी गावातलीच माणसं भजनातून उठून देतात. तो मान अपमान सहन करावा लागतो माणसाला बरं का. खळीकर बडे पण मोठे पण फुकट नाहीत माणसाला. कैलास महाराज, सोमनाथ महाराज, विराज महाराज चाली म्हणायला लागली म्हणून का लोक लगेच मायकाव चालू म्हणून देते का हो. कधी कधी गावातलीच माणसं अशी माईक आणि स्वतः म्हणतात प्रमाण. तो मान अपमान सहन करावा लागतो माणसाला. पण ज्या काळामध्ये दत्ता महाराज मृदंग शिकून आले, वाजू देत नव्हतं कोणी. पण परिसरातल्या गावाला जाऊन म्हणावं दत्ता महाराजांच्या वडिलांनी, पाटील माझं पोरग लय गोड मृदंग वाजवत. वाजू देते का हो त्याला. तो हात पसरवणारा बाप आपल्या जीवनातला आठवला ना, आपल्याला बडेपण यायला वेळ लागत नाही, मोठेपण यायला वेळ लागत नाही. असा कष्ट करणारा बाप या परिवाराला सोडून 1 वर्ष पूर्ण झालं.
म्हणून ऐकूया, जास्त विस्तार न करता अभंगाचं चिंतन करू. इथं जन्म झाला की मरावं लागतं. आता गोड बोलायचं माझ्याशी, मला बोलावं लागतं कीर्तनात. कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं. वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद घडला पाहिजे, याला कीर्तन म्हणतात. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी. चला आता ज्ञानोबरांशी बोलणं सुरू झालं आपलं. कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबरांशी बोलून पहा. का? इथं भलं करणारे फक्त संत आहे बरं का खळीकर. आपल्याला या जगात कोणी भलं करू शकत नाही आपल्या हिताचं. संताशिवाय कोणी भलं करू शकत नाही आपल्याला. मग ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर काय करावं लागेल ते श्रावण महाराजाला नाही विचारायचं, हा सांगण्याकरता आला इथं. मी पुन्हा पुन्हा सांगेल तुम्हाला. पुन्हा शब्दाचा अर्थ माहिती ना, मी पुन्हा येईल. हा आलं तुमच्या लक्षामध्ये. मी पुन्हा पुन्हा सांगेल तुम्हाला. या श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं, इथं संताचं ऐकतं. संत सांगतील तसं ऐकायचं. चला ज्ञानोबरांशी बोलूया आपण. नामदेव महाराज म्हणतात बोला ज्ञानोबरांशी, पण कसं? नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचावी लागेल. ती नुसती वाचून चालणार नाही, एखादी ओवी तरी अनुभवाला यावी. अशी श्रद्धेने आम्ही ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचावी. चला ज्ञानोबराय सांगतात तिथं जन्म झाला की मरावं लागतं. ज्यांच्या ज्यांच्या ओवी पाठ असेल त्यांनी म्हणत चला बरं का. अहो ज्ञानोबरांची ओवी आपल्या मुखाला येईल आणि आपली वाणी कधी पवित्र होऊन जाईल काय सांगता येईल. ज्ञानोबराय सांगतात उपजे ते नासे. चला चला बोला. नाशिले ते पुनरुपी दिसे आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. चला ज्ञानोबराय सांगतात इथं जन्म झाला की मरावं लागतं. जे उपजत आहे त्याचा एक ना एक दिवस नाश होणार आहे. का हो ज्ञानोबराय. मग इथं जर एक दिवस मरावंच लागतं. दादा मला थोडा आवाज दे पोपटे. इथं जर एक दिवस मरावंच लागतं तर इथं आम्ही आलोय तरी कशा करता कशा करता. ज्ञानोबराय सांगतात एका देहाचं माध्यम घेऊन आलो. पहा ज्ञानोबराय पुढे बोलतात. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू धनंजया जिया परी. ज्ञानोबराय सांगतात एका देहरूपी गावाला आलोय. आपलं गाव खळी नाही, आपलं गाव लोणी नाही. ज्या गावाला आलो ज्ञानोबराय ते गावाचा उल्लेख चालला. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणो धनंजया जिया परी. ज्ञानोबराय सांगतात या जीवाला दोन सोहळे. बोला बरं का माझ्याशी. एक जन्माचा आणि दुसरा बोला की हो मृत्यूचा. कोणता कोणता? मृत्यूचा. आता ज्ञानोबरांच्या भाषेत गोरखदादांचे दोन्ही सोहळे झाले. जन्माचाही झाला आणि बोला ना मृत्यूचाही झाला. वा छान. आता ज्ञानोबरांच्या भाषेत तुमचा आमचा एक झालेला आहे. कोणता हो? जन्माचा. कोणता? बोला 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 जरा मोठ्यानं. मला ऐकू येत नाही. ऐकू म्हणजे काही बाहेर नाही पण थोडा फेटा बांधलेला आहे. जरा बोला मोठल्यानं तुम्ही म्हणजे तुमचा आवाज आला पाहिजे. चला बोला. जन्माचा आणि दुसरा होणार आहे मृत्यूचा. तुम्ही घाबरता का सांगायला मृत्यूचा? तुमचा आवाज जरा कमी आला. जन्माचा म्हणले लय मोठ्यानं आला आणि मृत्यूचा म्हणले फक्त बाबाचाच आला. तुम्ही मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही आणि सांगायला घाबरायचं नाही. खळीकर ऐका भाविक मंडळी. का घाबरायचं नाही? तुम्ही फक्त एवढंच डोक्यात ठेवा सांगणारा सुद्धा जाणार आहे. आता बरं वाटलं पहा तुम्हाला. आता बरं वाटलं. आता बरं वाटलं. ज्ञानोबराय सांगतात देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू धनंजया जिया परी. मग का हो ज्ञानोबराय. अहो या देहाला येणं आणि जाणं ही जी जन्म मृत्यूची येर आहे. अहो लय दुःख ना. मग आम्हाला ती संपवता येईल का हो? ज्ञानोबराय सांगतात कडे त्याच्याकरता तिथं आलो. पहा पुढे ज्ञानोबराय बोलतात या देहाला येणं आणि जाणं ही जी जन्म मृत्यूची येरजार आहे ती संपवता येते जीवाला. कशी? तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे आणि किंबहुना येरजारे चिरापडे. बरं ज्ञानोबराय पटलं आम्हाला. या देहाला येणं आणि जाणं जर संपवता येतं तर आम्ही काय करावं ज्ञानोबराय? साधकाने प्रश्न केला. ज्ञानोबराय सांगतात खळीकर एक काम करा. तरी जड जडून वाहिला निघ ये भक्तीची वाटे लाग जिया पावशी अव्यंगण जे धाम माझे. त्या भक्तीच्या वाटेला लागा. जी भक्तीची वाटचाल आजकालची नाही बरं का खळीकर, जी अनादिकालापासून आलेली. पहा आता तुकोबारांचा पुरावा किती मोठा घ्यायचा आपल्याला. तुकाराम महाराज कैलास बाबा राम भक्ताला शरण जातात आणि शरण जाऊन एक पवित्र भक्तीची वाट.
तुकडोजी महाराजांचा अभंग आहे. चला हो पंढरीचा जीवाच्या जीव लागला बिवरे स्नान करून या संत सांगतात म्हणून या. इथून जातात निवृत्तीनाथ. लोणी काय लय लांब नाही, इथं मुक्काम असतो. ही मातीलाही धन्य आहे बरं का. इथं संतांचं वास्तव्य, इथं देवांचा मुक्काम असतो. या दोन्ही गावाला इथं जवळच असतो. या तुम्ही सगळ्यांनी जेवण असतं मस्त इथं जवळ आलं पाहिजे. तुम्ही सुद्धा या माय बरं का. सासूचं शरीर थकलं असेल तर सुनायला पाठव. तुम्हाला येत असेल तर सुनाल घरी ठेवा. तुम्ही या. तुम्हाला एक सुना असो, दोन असो, तीन असो, चार, पाच, बस झाल्या पाचच. पण या 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 संतांची विनंती म्हणून या. आपणही या. आपल्या घरातले एक सदस्य होईना पण पंढरपूरला या. वारीचं निमंत्रण आहे तुम्हाला. 10 तारखेला निवृत्तीनाथ देवांचं प्रस्थान आहे. झालं शक्य तर या त्र्यंबकनगरीला. फार मोठं प्रस्थानचा आनंद असतो मस्त बाकीच्या. हजारो मृदंग, हजारो टाळकरी, काय ते भजन, तो आनंद असतो. चला संतांची भाषा आहे म्हणून या. कितो भाग्य चाललं. तुम्ही म्हणशील ते तुलाच माहिती कितो झालं काय झालं. आमच्या डोक्यात 3रं भाग्य विको कमी करतात. लक्ष ठेव. 3रं भाग्य महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला. 4थं भाग्य संतांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवान समजा ज्ञानोबरांच्या नंतर जन्माला आलो, तुकोबरांच्या नंतर जन्माला आलो, निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो. किती भाग्य झाली. आता 5वं भाग्य आहे का मला प्रमाण सांगायचं बरं. बोलू नका. घ्या बोलून घ्या. नाही बोला ना. काय एखादं अर्जंट काम राहतं. ऐका नाही अर्जंट असेल बोलूनच घ्या. जाऊ. हा बस झाला. आता संपला. आता काय नाही. त्याला कळलं आता हे कीर्तन द्या. ऐका. 4थं भाग्य संतांच्या नंतर जन्माला आलो. 5वं भाग्य लक्षपूर्वक ऐका. आता ऐका सगळे ऐका. आई तुम्ही ऐका, दादा तुम्ही ऐका. अजून आपण जिवंत हे सुद्धा भाग्याचे पटलं तर तुम्हाला. 2020-19चा काळ लय वाईट गेला. खळीक अरे श्रीमंत कोट्याधीश माणसं निघून गेले पण देवानं ठेवलं आपल्याला. कशाला. गांजा आणायला का मिश्री आणायला. काय म्हातारे एखाद्या घरात मिश्री लायची. अजिबात म्हाताऱ्याला घाबरत नाही म्हातारी. इथं नाही कोणी लाईत म्हणा. लाईत आली तर सोडून देईल बिचारी ती. लय बोलला म्हणशील महाराज. बरं त्यांचं लावण्याचं लय दुःख असतं त्या मिश्रीवाल्या. पाहतो तिनं मिश्रीचा तो गोळा असा तोंडात घ्यावा तेवढ्या दारावर एखादा पाहुणा या विचारा आहे का मालक. आता धड थुकता येत नाही आणि सांगता येत नाही. अशी गडबड होऊन जाती म्हातारीची. इथून मस्त गंगा यमुना अशा सुरू होत होते त्या वाटायवरून मस्त बघ. मग आता पाहुणा सांगाय ती कुठे गेली सांगायचे ना पाहुण्याला. म्हातारी काय करते. एक भाकर तवे असते, एक काठवटीमध्ये थापायचं काम असतं आणि एक आहाराला लावलेली असते. आता हे मटेरियल टाकायचं कुठं बा म्हातारी गडबडीनं. त्याच आहाराची भाकर अशी बाजूला. तुम्ही लय लक्षपूर्वक आहे का भाऊ. आपल्याला खावा लागत त्या भाकरी. म्हातारी तीच भाकर घेते ना अशी बाजूला ठेवती आणि त्याच आहारामध्ये. आणि मग सांगते परत तीच भाकर घेते आहाराला लावती. खाणारा भाग्यवान. द्या नका पण ऐका. देवानं ठेवलं. माझी विनंती आहे बघा. बोनस आयुष्य दिलं देवानं. कोरोनाच्या काळातून वाचलो आपल्याला देवानं बोनस आयुष्य दिलं ना. माझी विनंती संतांच्या भाषेत नसल गुरु तर गुरु करून घ्या. श्री गुरु सारिका ज्ञानोबरायचं ऐकायचं इकडे गुरु करायचं. आपण म्हणू तात्या गुरु करून घ्यावा. आता बस आता खाल्लं पिलं. तात्या म्हणतो आपल्या मनाचाच गुरु आहे. काय म्हणतो चालेल का. अहो येऊन लावणी आली ना तिथे गेले यम असा मनाचा गुरु चालत असो. आपण ज्ञानोबराला विचारू ना. भावी विन देव बोला न कळे आणि गुरुविने अनुभव. इथं गुरुच नसेल तर काय अनुभव कळणार आहे. म्हणून गुरु करा. गुरुच्या कृपेनं माळ घाला. ऐका नाथ बाबाचं. तुळशी माळ गळा गोपी चंदन. काश म्हणले नाथ बाबा गंडे तोडी गळा. पण हल्लीचा खाळीकता वाईट याचाला दुर्दैव आहे लोकांचं. जेवढा लोकांचा माळीवर विश्वास नाही राहिला भाऊ तेवढा गंड्या थोड्यावर विश्वास वाढला. तुम्ही पहा. तुम्हाला इथंच उदाहरण पडून ऐका ताई. कीर्तन संपलं का फक्त तुमच्या येईनीला म्हणा तुम्ही फक्त येईन बाई कीर्तन संपलं का जेवण करून जावं. बरोबर. येईन बाई म्हणजे मी खात नाही. तुम्ही पहा तिला विचारा. आपण म्हणावं का खाते नाही. ते एका दरी जवलेले म्हणते का बाबाकडं. काचा बाबा काचा काय मावशी. इथं संत पक्ष कोणी मोठं नाही.
ज्ञानदेव वैष्णव मोठा काय उपमा दिलीत. हा बरं तुमच्या लय चांगले दिवस आले मावश्या. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी काय कमी नाही बाई तुम्हाला. आता थोड्या दाजीच्या चावकळा येईल दाजीला एखादी योजना मग काय. पण ताई सांग ऐका या भावाचं एक लेकरू म्हणून ऐका आईन एक भाऊ म्हणून ऐका. इथून गाडी धरा त्र्यंबकनगरीला या निवृत्तीनाथ देवांच्या दरबारात या आणि हे मस्तक निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर ठेवा. आपलं कपाळ धन्य होऊन जाईल. कुठं जायची गरज नाही. हे कपाळ ज्ञानोबरांच्या समाधीवर ठेवा. हे कपाळ तुकोबरांच्या चरणावर ठेवा. श्री संताची माथा चरणावरी. आता ऐका मी पुरा मस्तक ठेंगना मस्तक ठेंगना मस्तक ठेंगना करी संताच्या चरणात. हे मस्तक एक तर संतांच्या चरणावर ठेवा. बरं तुमचंच दुखणं नाही इकडे ते दुख नाही. आपण तुमच्या यायला म्हणा फक्त ये बा जेवण करून जावं. बरं ये बा म्हणतो आपण खात नाही का बरं. वर्ष श्राद्धाचं दाव्याचं खाल्लं का अंग जड पडतं म्हणतो. काय म्हणतो बोला ना कळतं का तुम्हाला. पा काय म्हणतो आपण म्हणा खाऊ घ्या. नाही नाही वर्ष श्राद्धाचं दाव्याचं खाल्लं का अंग जड पडतं म्हणतो. कारणाला गेल्यावर नाही जड पडत त्याचं अंग. कारण आलं लक्षात. हां मग तर आमंत्रण नसलं तरी जातो गडी. इथं काय पापाला आमंत्रण देत बसतात. हां इथं एक दिवस जबाब द्यावा लागतो. बरं दादा नाथ महाराजांची भाषा आहे का. पातकी करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता ओशे तुला ऐका बरं का. मग कशानं पाप होतं. मांस खाता हंस करी जोड्योनी वैरी ठेवीला. ऐका या जगातला पापी माणूस तोय. बरोबर आहे. विदर्भरत्न संजय महाराज पासपूर बाबांच्या मुखातलं वाक्य ऐका बरं का खळीकर. जो माणूस जी बाई रोज कोणाचं ना कोणाचं आपण रक्त पितो ना तो या जगातला सगळ्यात पापी माणूस सांगितला. जो मांस खाणार आहे. पिल्लू खाली बस खाली बस बाळा खाली बस. तुम्ही उभे असलेले खाली बसा दादा. झाला अर्ध्या तासात संपायचं आपल्याला थांबायचं. ऐका संतांचं ऐका. माळ घाला तुळशी माळ गळा. जीवनात भजन करा. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाणा. सांगा देवाला आजपर्यंत नसल गुरु केला नसल माळ घातली नसलच भजन केलं. कीर्तन संपलं की हे कपाळ देव घरामध्ये जा आणि देवाच्या चरणावर ठेवा आणि सांगा हो देवाला देवा बरवे झाले आजीवन. पडलो कोरोनाची हारी नाही मृत्यूची हारी वाचून आलो येतवरी देवा उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरलेलं आयुष्य भगवत साधने करता मिळालं ना पुन्हा पुन्हा मिळणार नाही मग आपल्याला. म्हणून संतांचा अट्टास आपण भजन करावं. पण भजन करत असताना काय भूमिका घेतली जीवनामध्ये. हे बघा कर्माची भूमिका मांडली. चांगलं कर्म करा असं कर्म करा
ज्या कर्माचा कधी नाश होणार नाही. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश ज्या. स्वतः कर्म केलं, कृतीला आलं आणि मग समाजाला सांगितलं, ज्ञानाचा उपदेश केला. पण आधी स्वतः ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. ज्ञानाची भूमिका अनुभवाला आली आणि मग समाजाला, कृतीला आणली आणि मग समाजाला सांगितली. कर्माची भूमिका, ज्ञानाची भूमिका, वैराग्याची भूमिका नुसती जगाला सांगितली नाही. वैराग्याची कृती अंगाला बाळगली आणि मग समाजाला उपदेश केला. क्रिया करुणी दाविती अंगी तैसे संत जगी. मग फक्त आपण का हो, आपण भजन करावं, आपण भजन करावं. पण तुम्हाला मग सामान्य जीवाला आपल्या व्यवहारातले दृष्टांत देऊन आपल्याला ती भूमिका कळावी. काय भूमिका आहे संतांची? अभंगाचं पहिलं चरण. हर भंगाचे साठी, हर भंगाचे साठी, हर भंगाचे साठी. हो तुझ्या विराज महाराज. अरे वा. हर भंगाचे साठी, हर भंगाचे साठी, हर भंगाचे साठी, हर भंगाचे साठी. अर्भकाची साठी. अर्भक म्हणजे विद्यार्थी आणि पंते म्हणजे गुरुजी. ऐका आता त्या गुरुजींना आधी गुरुजी म्हणायचे, आता गुरुजीला काय म्हणायला लागलो आपण? सर. फिरवा बस. राहू चला. सर
गुरुजी आणि त्याच्या अगोदर मास्तर. जुन्या काळात मास्तर, गुरुजी आणि सर याच भूमिकेत आपण एवढे बस. त्याच्या पुढं नाही आपल्याला माहितीच नाही. पण त्याच सरांना, त्याच गुरुजींना, त्याच मास्तरांना तुकोबरांच्या काळात पंतोजी म्हणायचे. पंतोजी म्हणायचे. पहा ती भूमिका किती गोड सांगितली तुकोबरांनी. पहिलीचा विद्यार्थी, शिक्षक गेले शिकवायला. बरं PhD झालेली असती गुरुजींची, पण ती PhDचं शिक्षण तिथं झालं तर का पहिलीच्या पोरायला? नाही 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 नाही. ए पोरांनो, गेले पहिलीच्या पोराला शिकवायला. चला पाठी काढा. जुना काळ ते काय आता हे बॅगी वगैरे काय नव्हत्या, त्या बांधाच्या पिशव्या काढली पोराने खापराची पाठी. पोरांनो पाठी घ्या. बरं आता पेन घ्या. पेन ते 5 रुपयाला पेनीचा बॉक्स भेटायचा. काढली पेन, अशी भली मोठी पेन. त्याच्यात काय केलं, थोडंसं तुकडं केलं, असं जरा मोडलं. बरं ती काय लगेच वटती का? लगेच नव्हती वटत ना. मग हां असं बोला चला, म्हणजे आता लगेच कळतं. असं जिभेला लावायचे. हो काय काय पोरं पेनी खाऊन ढेकरं द्यायची कधी कधी. पा हां तो काळ थोडासा गरिबीचा होता. पेनी खाऊन टाकायची पोरं. दादा काय पेनीचा बॉक्स संपला. पहिल्या दिवशी पोरानं खाऊनच टाकली ती 5 रुपयाला. अशी तोंडाला लावली, अशा थुका लावला तिला नशी. ए पोरांनो, आता मस्त चेंडूक सारखा गोल काढा. पहा बरं का तुकोबरांची भूमिका किती गोड आहे. अर्भकाचे साठी, अर्भक म्हणजे विद्यार्थी. असा गोल काढा. गोल काढला हो, पण लगेच गोल आला का? लगेच गोल येतो का? मग थोडंसं जरा पेन इकडं तिकडं जरा झाला, चेंडू बिघाडला, ते गोल आकार बिघाडला. ए आता पुसायची पद्धत कशी होती? हा आता बोल. असं समज. हा असं काढली जीभ काय माणसानं. पाठी पुसायची म्हणजे काय ती काय असं हे कपडा वगैरे नाही घ्यायचा ना. मग एकदा जिभेला हात लावला ना, एकदा हात वाला केला का झाली पाठी साफ. चला पोरांनो आता डबल गोल. थोडासा जरा पण बऱ्यापैकी गोल आला. हा बरं वाटलं गुरुजीला. हे आता गोलवर नाही थांबायचं. त्याला काय करा, मस्त अशी दांडी द्या. पण मराठी उजळणीतली दांडी लय अवघड आहे. पहिले एकाची हां असं, पण काढली 1 2 3 4 5 6 7 10 पर्यंत झालं. पण ते हाती धरले पाठी. पण पहिलीच्या पोराला शिकवायची एवढी सोपी गोष्ट आहे का? बरं आता हे फास्ट मेमऱ्या झाल्या पोराच्या. पोराला तुम्ही एखादा प्रश्न विचारून एकाला प्रश्न विचारला, ए राजा घटना आणि दुर्घटना याची व्याख्या सांग. म्हणे गुरुजी सोपं आहे. सांग. गुरुजी घटना म्हणे का आपल्या शाळेला आग लागली. काय म्हणे तू? लावली आग आपल्या शाळेला. पोराचं लय खतरनाक. गुरुजी आपल्या शाळेला आग लागली. हे मग दुर्घटना. अहो सोपी दुर्घटनेची व्याख्या आहे का? गुरुजी त्या आगीतून तुम्ही वाचली म्हणजे गुरुजीलाच धरलं त्याने. हां पोरं लय खतरनाक आहे सध्याच्या काळामध्ये. एक जण असं रस्त्यानं बादली घेऊन चाला दुधाची. का दुधाचा परिसर आहे पा. त्याला विचारलं, ए बाळ्या अरे म्हैस दूध किती देते रे? ते म्हणे बाबा दूध देत नाही. मग दूध काढावं लागतं म्हणे. म्हणजे असे खतरनाक मेंबर आहे पोराचे. ते तुमच्या सामान्य जीवाची जिरव दिली. यात काय विषय? कधी कधी महाराज लोकांची सुद्धा लेकरं जिरतात. 9 ते 11 कीर्तन रात्री. आता तरी 7 ते 9 झाले. 15-20 मिनटं गेलो अगोदर. मला थोड्याशा बातमी वाटल्या थोड्याशा. आणि ते बावल्याचा खेळ पाहत होतं ते पोरगास. मी त्याला म्हणलं, दादू मला रिमोट देणार आहे? त्यानं असं माझ्याकडे तिरप्या नजरेनं पाहिलं. जरा काय करायचं एका मिनिटात केलं आणि दिलं रिमोट मागडं फेकून आणि गेलो पळून. मी घेतलं रिमोट. पहिलं बटन दाबलं तरी चॅनल बदला ना. दुसरं तिसरं आखी बटनं दाबली. हे काही चॅनल बदललं नाही. तर 5 मिनटं झाली होती. मला वाटतं डबल दाबून पाहिलं. 5 मिनटं झाली आणि ते हसत आलं मस्त बघी बाहेरून. म्हणे बाबा पाहिलं का बातम्या? मी म्हणलं अरे राजा 5 मिनटं झाली याचे बटन दाबू राहिलो. याचं चॅनल काय बदला ना? म्हणे बाबा चॅनल बदलल कसं काय? म्हणलं का रे दादू? त्याचं कारण आहे म्हणे बाबा या रिमोटचे शेल मी खिशात घालून गेलेलो होतो. आता कधी चॅनल बदलायचं? हे पोरायचं म्हणजे अवघड राहत असतं. पण महाराज म्हणतात ऐका, विद्यार्थ्याच्या जीवनातलं लहानपणी पण गुरुजी शिकवण्याकरता लहान होता. तशी संतांची भूमिका आहे. संतांना काय ज्ञानाची, कर्माची, वैराग्याची भूमिका मांडायची गरज नाही जीवनामध्ये. पण ती आपल्याकरता आपण भजन करावं, आपण जीवनमुक्त अवस्थेला पोहोचावं. पण काय तुकाराम महाराजांच्या ध्यानात आलं तो दृष्टांत जरा ढिला पडला म्हणजे गुरुजी शिकवतात हेही मान्य, लहान होतात हेही मान्य. आता ऐका पुढचा मुद्दा पोरांनो. गुरुजीच्या जीवनातलं बडेपण मोठेपण तेव्हा आहे
जेव्हा विद्यार्थी शिकतो आणि एखादा अधिकारी होतो ना, तर हे सगळं श्रेय त्या गुरुजींना जात असतं त्यांच्या जीवनामध्ये. कधीतरी या गुरुजीचा स्वाभिमान असावा आपल्याला. आणि पूर्वीच्या काळी होता दरारात असा. आमचे वडील आजही सांगतात, अरे अशी जाळी मारायची उलटी आणि मग मारायची गुरुजी. आता तो काळ नाही राहिला. आता जर गुरुजीनं मारलं तर घरी काय गुरुजी व्यवस्थित जाणार. पोरं म्हणशील आता भेटलं ना, मारलं ना तू, शाळा संपल्यावर भेट आपल्याला म्हणशील. त्याच्यामुळे आता गुरुजीने मारायचं बंद करून दिलं. मारायचं बंद झाले, मग आपले आहेत मस्त बाकी रोटरी मारायला, भला मोठा आवाज ट्रॅक्टरचा, वाळू उपसायला, हाटेल होते बॅट्या घेऊन थांबायला. नका, शिक्षणावर प्रेम करा. अरे एका मेंढपाळाचा गडी IPS अधिकारी झाला. तो काय नुसता मेंढ्या वळून झाला का गडी? त्यानं सांगितलं मीडियाला, नुसता मेंढ्या वळणाराचा होतो, पण मी अभ्यास केला तेवढा जीवनामध्ये. नाही तर काय IPS अधिकारी व्हायचं. मग घ्या मेंढ्या झालं काय पोराला. अरे मेंढपाळाचा पोरगा पोलीस होतो, अधिकारी होतो. तसं नाही. तुकोबारांची भाषा पहा. ताई, फार शिक्षणावर प्रेम करा. एखाद्या भंगार मुलासोबत प्रेम केल्यापेक्षा शिक्षणावर प्रेम करा. ते शिक्षण आपल्यावर प्रेम करील आणि आपल्या जीवनामध्ये देव पांडुरंगासारखा मुलगा देईल. ताई चांगली पोरींच्या नादाला लागूच नका. पोरींच्या मागं तुम्ही पळूच नका. अरे पोरीचा बाप तुमच्या मागं पळायला पाहिजे असं जीवनामध्ये कार्य करून ठेवा पोरांनो. सध्याचा काळ लय वाईट आला. पुरीच भेटाना ना इतका काय पण नाही. अरे चांगला गायनाचार्य, चांगला मृदंगाचार्य, चांगला नोकरदार पोरगा आहे, गरीबाचं लेकरू रे. पण ऐका, शिक्षणावर प्रेम करा. तुकोबारांची भाषा सांगतो तुम्हाला. तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. माझा मुद्दा असा आहे, शिक्षणावर प्रेम करा. गुरुजीला दम देण्याच्या भानगडीत नका पडू, नाही तर मग लय वाईट दिवस येतील आपले. पण तुकोबारायला काय लहानही होता गुरुजी, शिकवतातही गुरुजी. पण महिन्याची एक तारीख आली, हे असलं तर गुरुजी शिकवतात, नाही तर गुरुजी शिकवत नाही. हा दृष्टांत जरा ढिला पडला. मग अजून दर्जा दृष्टांत दिला पण तिसऱ्या चरणामध्ये. बालकाची चाली. तुकोबाराय सांगतात, एक आईचा आणि लेकराचा दृष्टांत दिला. लेकरू चालायला लागलं, असं उभं राहायला लागलं, चालायला लागलं. मग आता चालायला लागलं म्हणले होते का लगेच निघत का असं? मग असं एक पाऊल इकडे, कधी कधी जरा असं घडतं ना असं त्याच्या जीवनामध्ये. आईनं बोट धरलेलं असं तुकोबाराय सांगतात. जसं लेकरू चालतं ना, तशी आई पण त्याच तोरीनं चालते. आता मला सांगा, इथून लोणीला जायचं आईला पाहिजे, ती अशी जाईल का हो? अर्ध्या तास तर लोणीला. पण लेकराचं बोट धरलं तुकोबाराय सांगतात, ती तशीच चालते. बालकाची चाली माता जाणो नि पाऊल घाली. या जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारी आई आई आणि आईच असते. सबसे बडी हे माँ. म्हणून पोरांनो, आपल्या आईला म्हणू नका काय केलं आमच्या करता. फार वाईट काळ भोगलेला आहे ना. बालकाची चाली माता जाणून पाऊल घाली. एका मिनिटात सांगतो, 4 भावांचं कुटुंब आहे. लहाना भाऊ आजारी पडला, दवाखान्यात दिलं. डॉक्टरनं सांगितलं त्याच्या 2 किडन्या फेल आहे. एका भावाला बोलवलं, दादा तुमचा भाऊ जगणार नाही का? तुमच्या भावाच्या 2 किडन्या फेल झालेल्या आहे.
डॉक्टर सांगा ना मग ती कुठून उपलब्ध होईल? ती तुमच्याकडेच. दादा तुम्हाला 2 किडनी आहे. एक किडनी जर तुम्ही तुमच्या भावाला दिली तर तुमचा भाऊ वाचेल. ऐका बरं, डॉक्टर दिली असती माझी किडनी, पण प्रपंच आहे माझ्या पाठीमागे. मी एका किडनीवर कसं जीवन जाईल? त्यांना बायको आहे आणा. ताई तुमचा पती जगत नाही आता. काय झालं डॉक्टर? तुमच्या पतीच्या 2 किडन्या फेल झालेल्या आहे. डॉक्टर त्याला पर्याय सांगा ना. ताई पर्याय आहे, तुम्हाला 2 किडन्या दिल्या देवाना. तुम्ही एक किडनी जर तुमच्या नवऱ्याला दिली तर तुमचा नवरा वाचेल. ताई डॉक्टर 2 मुलं आहेत मला, माझं एक किडनीवर काही कमी जास्त झालं तर कोण सांभाळ करेल बाळांचा? आई आहे का त्यांना? आईला बोलू. आई तुमचं पोरगं वाचत नाही आता, उद्यापर्यंत तुम्हाला. डॉक्टर असं बोलू नका, मला 4 लेकरं दिलीत, पण काय त्या लेकराच्या प्रारब्धाला आजार आला सांगता येत नाही, पण माझं लेकरू जगलं पाहिजे असं काहीतरी करा. सांगा ना डॉक्टर. जगेल. ओ डॉक्टर पोरांना सांगू जमीन विकायला? नाही आई. पैसे घेऊन यायलो? नाही आई. मग अडाणी आई होती. आई तुमची एक जर किडनी जर तुम्ही तुमच्या लेकराला दिली तर तुमचा लेक वाचेल. आईनं सांगितलं डॉक्टर मी अडाणी आहे, मला लिहिता वाचता येत नाही. मला माहिती नाही डॉक्टर या देहामध्ये किती किडनी आहे, पण माझा लेक जर वाचत असेल ना डॉक्टर, या शरीरातल्या सगळ्या किडन्या काढा आणि माझ्या लेकराला टाका. याला आई म्हणत असतात. याला आई म्हणत असतात. आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. हा त्याला आई म्हणत असतात. बालकाची चाली माता जाऊन पाहावं लागेल. पण तू बरं लिहित आहे थोडंसं काहीतरी गुण दिसला असेल दुर्गुण. तुकाराम महाराज म्हणतात आई प्रेम करते पण स्वतःच्या लेकरावर, दुसऱ्याच्या नाही. दुसऱ्याच्या नाही. का हो? 10 पोरांशी उन्हात खेळ खेळत होती मस्तपैकी. आता तरी आता पहा नुसते 11:30 12:30 झाले तरी उन्हा नव्हतं आपली माणसं. हा 2 वाजेचं 10 लेकरं खेळत होती, तर आपल्याला भूमीवर पोरं खेळत होती. आईने सांगितलं बाळ्या अरे ऊन किती आहे, ऊन लागल, तू सावलीत येऊन खेळ. मला प्रमाण सांगायचं बरं का. आता ऐका, आता तिकडून लेकरांना सांगितलं ए आई अगं मी एकटा नाही आहे, आम्ही किती आहे बोला ना, 10 जण आहे. अगं मी एकटा नाही ना, आम्ही 10 जण आहे ना आई. मग आई काय म्हणते? सगळी असं ए त्यांना मरू दे, पण तू आपुलियाचा कळवळा आणि कबाळावरी आणि झाली माता जाणून पाहून, पण आपुली असा कळवळा आणि का बाळावरी नाही. ऐका तसं संतांचं नाही बरं का. ऐका आता त्याचं प्रमाण किती गोड आहे. संत जसं मुलावर प्रेम करतात ना भाऊ, महाराज म्हणतात त्या घरामध्ये राहणारी दासी सुद्धा जेवढं मुलावर प्रेम तेवढं दासीवर प्रेम. दया करणे जे पुत्राशी तेची दासानी जे का रंजले गाजल जे का रंजल गाजल मने अजोआ जे का
काय म्हणतात दया करणे जे पुत्र दया करणे जे पुत्रासी तेची दास निदासी. पंडित वैकुंठवासी भीमसेन जोशींच्या वाणीतून आपण रोज ऐक जे संत त्यांना म्हणत असतात जे मुलावर तेवढंच प्रेम करतात दासावर दासीवर तेवढंच प्रेम करतात म्हणून संतांची भूमिका वेगळी. बालकाची झाली माता जाणून पाऊल घाली हा दृष्टांत जरा कमी वाटला अजून एक दिला शेवटचा चरण तुका म्हणे तुका
पावे घेता सज्जनाची नावे तुका म्हणे पापी जाती संताची जप भिजदी दादा संतांच्या नामाचा जप करायचं आहे. आमच्या पोपट दादाने सांगितलं बाबा तेवढं बापावरलं आणि पिंगळा म्हणरी बाबा वेळ संपली पण आता एकदा संतांचं भजन करू. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त सिद्धांत कळण्याकरता गोड दृष्टांत दिला. नाव लाकडाची ऐका नाव लाकडाची राहती पाण्यामध्ये पण आपल्याला पैल तीराला जर न्यायचं असेल तर तारून नेणारी ती नावे ती काय घेत नाही बिचारी. तसं संतांचं जीवन आहे आपल्याबद्दल आपला जीवाचा उद्धार व्हावा आपण भजन करावं एवढाच येतोय. जनासाठी उदकी तुका म्हणे नाव माता जाणून पावलं घाली बालकाची चाली क्रिया करून दावे त्यांगी तैसे संत जगी पंथी आतिरले पाठी अर्भकाची साठी यथामती यथा अवकाश. बोलण्याच्या गोमध्ये काही चुकीचा शब्द केला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविले तैसे केली कटकट वाकुडे का नीट देव झाले. मी मगाशी बोलून गेलो गड्यानो नसेल गुरु तर गुरु करा नसेल गळ्यात माळ तर माळ घाला. जीवनामध्ये भगवत साधन असावे श्रद्धेनं आईवडिलांची सेवा असावी. का हो त्या फोटोकडं पाहिला आम्हाला का सुयश दादांना त्यांच्या परिवाराला पुतण्या असतील पुतणे असतील आठवण होती आदरणीय दादांची. का हो अत्यंत जीवन कष्टमय आणि कष्टमय जीवन जगणारा बाप या परिवाराला सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. काय असतं बाप उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावाने दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा कला ओटामधी हसू जरी कनावा कला गडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लई अवघड राय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड आय गड्या उमगाया बापर उमगाया बाप. लेकीच्या जीवनात संकट आलं का ताई लेकीला बाप आठवत. मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला बाप आई आठवत. एखाद्या दिवशी सहज आई रागवली ना मुलीवरती तर मुलीला हक्काचं घर फक्त बाप असतं. बापाकडं पळत जाते बोटाला धरते बापाला विनंती करते बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. आईच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवते. असा कष्ट करणारा बाप या परिवाराला सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. का हो महाराज आम्ही नाहीच गुरु केला नाही माळ घातली नाही भजन केलं नाही वारी केली तर आमचं काय जाणार आहे. संतांचा निरोप नुसता पिंगळा ऐकू नका बरं का. कळीकर नाही तर पिंगळा म्हणून म्हणून आमचं जायचं मुंगळा म्हणून तुम्ही तसेच राहायची. संतांची भाषा ऐका रे बाबा. बरं आता येणारा काळ एकदा वाईट येत चालला बरं का भाऊ. माझी विनंती आहे सोशल मीडियाला कीर्तन चालू आहे. खळीकर लोणीकर तुम्हाला आई सांगणारा महाराज नाही आवडला तर आणू नका तुमच्या गावाला. माझी विनंती पहा. तुम्हाला बाप सांगणारा महाराज नाही आवडला तर आणू नका. तुम्हाला पिंगळा म्हणणारा महाराज नाही आवडला तर बोलू नका तुमच्या गावाला. पण माझी विनंती संप्रदायाबद्दल एखादी वाईट कमेंट जाईल आपल्याला यूट्यूबला आणि त्या कमेंटचं आपल्याला पाप भोगावं लागेल. अशी कधी जीवनामध्ये मोठीपणाची चुकी करू नका तुमच्या जीवनातली कधीच नाही. तुम्हाला नाही महाराज आवडला तर घेऊ नका. 51वाला 41वाला 25वाला 21वाला
काय तुमच्या गावाला नव्हतं आलं तू म्हणाल म्हातारी घ्या. ज्याच्या गळ्यात माळ नाही तो तुझं संप्रदायाबद्दल बोलायला आला. अरे काय लायकी ना लुकी त्याची वाली, त्याच्या गळ्यात माळ नाही त्याने संप्रदायाबद्दल कमेंट करावी. म्हणून आपल्याला एकजूट होणं लय गरजेचं आहे. हा या जातीचा तो त्या जातीचा, हे जाते पातीचा विषय संताकडे नाही बरं का दादा. आपण एका धर्माची माणसं आहे. अरे नुसता तुमचा धर्म सांगितलं तरी तुम्हाला गोळ्या झाडायला लागली. आज आपल्याला जातीपातीचा विषय नाही, आपला धर्म टिकला पाहिजे म्हणून आपण आपली सगळ्याची एकजूट झाली पाहिजे. आज एकजूट होणं गरजेचं आहे. पण संप्रदायाबद्दल एखादी वाईट कमेंट जाईल, नाही आवडला तर खुशाल तुमच्या पाया पडतो, बोलू नका. पण नका बोलू, तुम्हाला नाही आवडत तर बोलू नका. पण संप्रदायाबद्दल आपली चुकून वाईट कमेंट जाईल अशी जबाबदारीनं कमेंट करा. माझ्या दादा काय कमेंट करून आपल्या जीवनाला जर ती जर झोप येत नसेल तर काय मजा आहे. तुम्ही एखादी कमेंट कराल पण त्या कमेंट तुम्हाला झोप नाही येणार. जो भेटल त्याला चांगलं म्हणा. हे अन्न मानधन येतो प्रारब्ध आधीन. हे काय नाही तर लोकांना 2 तास मृदंग वाजवणं म्हणजे लय सोपी गोष्ट वाटते. त्याच्यात निंदा असते भाऊ. लोक म्हणजे 2 तास मृदंग वाजवलं बा 5,000 घेऊन मोठ्या गाडीत घेऊन गेलो. अरे तू एखाद बोल वाजवून पाय काय गुरगुल येतं पाहतो तुला. काय कोणाची निंदा करत बसता इथं. इथं संघर्षाचं जीवन असतं, बडेपणाचं मोठेपणाचं. मी सांगितलं ना आजचं स्थिती नाही पाहिजे. मान अपमान सहन करावा लागतो. या प्रारब्धाच्या गोष्टी इथं परिसरात का विराज महाराजसारखा असे कितीतरी विद्यार्थी विराज महाराजांनाच का आवाज दिला देवानं. तेवढं संघर्षातलं जीवन जगावं लागतं. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. बघ माझी विनंती आहे तुम्हाला गावकरी, ऐका. तुमच्या गावात एखाद्या गरीबाचं लेकरू मृदंग वाजवायला लागलं ना, त्याला पहिलं कीर्तन तुमच्या गावात वाजू द्या. लागलं कोण्या गरीबाचं लेकरू गायन करायला, त्याला पहिली कीर्तनातली चाल तुमच्या गावात म्हणू द्या. लागलं कोण्या गरीबाचं लेकरू कीर्तन करायला ना, पहिलं कीर्तन तुमच्या गावात करू द्या. कारण खळीकर ज्याला गावात मान त्याला जगात मान असतो. बघा आम्हाला आई वडील सांगा वाटते नाही, पण या नरकाळता वाईट चालला भाऊ. आम्ही एखाद्या माणसाच्या घरी गेलो तर त्याला लय आनंद होतो, पण सांगतो बाबा तुम्ही आमच्या घराला आलेली भागी, पण आमचं एकुलतं एक मुलं आमच्या वाईली राहतो, हे आमच्या लय जीवनातलं दुःख आहे. म्हणून माझी विनंती ऐका, पण ऐका संतांचं ऐका. का हो आम्ही नाही गुरु केला नाही माळ करते आमचं कसं. अरे संत सांगतात तुमचं नाही तर आमचं काय जाणार. पण मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संत. इथं संताचं ऐकलं तर भलं होईल. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. पण आपण जर संताचं नाही ऐका धोका. हे जरी नाही ऐकलं दुसरं येईल. हे जरी नाही टाळी वाजवा सर्वांनी. बहुत बढिया. अरे छान सले टाळी वाजवा त्याच्याकरता मस्त वाजवा. हे जरी नाही आलं दुसरं येईल. हे जरी नाही आलं
मस्त आमच्या दत्ताबाबा करता जोरदार एकदा टाळकरी मंडळी करता टाळी वाजवा आदरणीय भजन सम्राट कैलास बाबा विराज बाबा सोमनाथ बाबा ही सगळे महाराज मंडळी करता एकदा जोरदार टाळी वाजवा मस्त बस आता ज्ञानेश्वर माऊली होईल जय विठ्ठल होईल नामदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही जी कोणी आपली पवित्र जागा सोडील त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय आमचे याच परिवारामध्ये राहणारे आदरणीय पोपटराव दादांचे पुतणे यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे आलेल्या भाविकांना सुंदर असा महाप्रसाद केलेला जीवन केल्याशिवाय कोणी जाणवू नये अशी मी विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय